नमस्कार मित्रांनो, मी राम वाघ. गाव ते देश प्रश्नांवरील चर्चा या सत्रामध्ये आज आपण महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष या विषयावर संवाद साधणार आहोत. मित्रांनो, मागील साधारणतः 20 ते 25 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या पद्धतीचं राजकारण आणि त्यातून निर्माण होणारे विविध पद्धतीचे संघर्ष आणि हे जे प्रकरण आहे हे माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेलं आहे. या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने काल म्हणजे 11 जुलैला जो निर्णय दिला त्यातून आता अनेक त्या संदर्भानं दावे प्रतिदावे जे आहेत हे करणं सुरू आहे. सो यातली अधिकृत जी बाजू आहे किंवा कायदेशीर बाजू नेमकी काय आहे, सो या संदर्भात काही विद्यार्थी मित्रांचे अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांना उत्तर देण्याच्या संदर्भानं एक प्रयत्न म्हणून आजचं हे सत्र आपण इथे घेतोय. तर यातील प्रमुख ज्या कायदेशीर बाजू आहेत किंवा कशा पद्धतीने ह्या घटना पुढे जाऊ शकतात, या अगोदर आपल्या देशामध्ये असे काही पेच प्रसंग निर्माण झाले होते का? मुळात प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना नवीन सरकारचं गठन होणं अशा पद्धतीचा जो एकूणच पेच प्रसंग आहे हा सर्वप्रथमच सर्वोच्च न्यायालयासमोर सुद्धा आलेला आहे. याच्या अगोदर अशा घटना घडल्या नाही अशातला भाग नाही, परंतु या वेळेला जे कॉम्प्लिकेशन एकूणच घडलेले आहेत त्यामध्ये घटनात्मक असलेल्या हाऊसची जी काही सार्वभौम अधिकार आहे म्हणजे घटक राज्य कायदे मंडळाचे, त्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाचे या संदर्भात असलेले अधिकार, त्यानंतर एक विधानसभेचा सदस्य या नात्याने त्या सदस्याचे असलेले स्वतःचे अधिकार आणि दुसरी बाब म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत पक्षाचे असलेले अधिकार, हे सगळे अधिकार आणि ह्या सगळ्या एकूणच सगळ्या क्लिष्ट कायदेशीर ज्या बाजू आहेत या संदर्भानं हा जो विषय आहे तो आणखीनच गुंतागुंतीचा झालेला आहे. आणि आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेलेले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश NV रामण्णा सर यांनी या संदर्भात आपल्या देशाचे जे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता यांना निर्देश दिले की हे जे प्रकरण आहे या प्रकरणाच्या संदर्भानं निर्णय देण्यासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाला विचार करावा लागेल. या संदर्भानं विचार करण्यासाठी जे ज्युरी आहे, जजेस आहे, यांचं एक याला घटनात्मक खंडपीठ असं म्हणायचं, ज्याला कॉन्स्टिट्युशनल बेंच म्हणायचं, ते गठीत करावं लागेल. आणि मग हे गठीत करून त्या संदर्भानं आम्हाला यात सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिका कशी राहू शकते आणि हाऊसला त्या संदर्भानं निर्देश देता येईल का, घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यामध्ये ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भामध्ये कशा पद्धतीनं यामध्ये मार्ग काढता येईल, असा सगळा एकूण भाग आहे. शिवसेना पक्ष आणि त्या पक्षातनं वेगळा झालेला एकनाथ शिंदे आणि यांच्या समर्थक असलेल्या आमदारांचा गट, सध्या माननीय एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. सो एकूण हा सगळा जो विषय आहे तो या विषयाने पुढे म्हणजे या निर्णय घेण्यासंदर्भात वेळ लागेल असं सर्वोच्च न्यायालय म्हणते. यातून भविष्यात कुठल्या पद्धतीचं उदाहरण घालून दिलं जाईल या संदर्भानं साधारणतः 1993ला उत्तर प्रदेशमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. याच्या अगोदर म्हणजे याच 2019 पासून महाराष्ट्रामध्ये म्हणजे एकूणच 2019च्या अगोदर जे महाराष्ट्राला राजकारण होतं महाराष्ट्राचं, ते राजकारण देशाच्या राजकारणाला दिशा देणार होतं. परंतु 19 पासून जे काय महाराष्ट्रामध्ये घडतंय हे निश्चितच भूषणवह नाही आहे. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा आता काय घडणार, शिंदे सरकारचं भवितव्य या संदर्भात काय घडेल, त्यानंतर शिवसेनेमध्ये आता जे काही फुटीचं वातावरण चाललंय म्हणजे हाऊसमध्ये असलेला विधानसभेमध्ये असलेला गट तर फुटलेलाच आहे, परंतु या गटाने आता आणखी दावे प्रतिदावे सुरू केलेले आहे. शिवसेना पक्षावर दावे सुरू केले आहे आणि यातून शिवसेनेमध्ये अंतर्गत फुटीचं एकूणच वादळ उठलेलं आहे. सो हे पुढे काय होणार अशा सगळ्या याच्या कायदेशीर बाजू आज आपल्याला इथे बघायचं आहे. या लेक्चरचा कुठेच उद्देश एखाद्या XYZ पक्षाची बाजू घेणं हा मुळीच नाही. अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं आणि एक सामान्य नागरिक म्हणून या विषयातला नेमका कायदेशीर क्रक्स काय आहे आणि सध्या मान्य सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय आहे इथपर्यंत या विषयाला एक्सप्लेन करणं हा आजच्या लेक्चरचा विषय आहे. सो मुख्य सर्वोच्च न्यायालयामध्ये जो विषय किंवा जी याचिका दाखल झाली आहे तो विषय नेमका काय, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या अगोदर जे म्हणजे आपल्या आता तत्कालीन मुख्यमंत्री म्हणताना सुद्धा अवघड होऊन जातं की आपल्या म्हणजे देशामध्ये जर सगळ्यात जलद गतीनं काही घडामोडी घडत असेल
तर त्या राजकारणात घडतात. म्हणजे सकाळी असलेला व्यक्ती दुपारी मुख्यमंत्री असेल का याची शाश्वती देता येत नाही. ज्या वेळेला बहुमत प्राप्त पक्षाला पक्षा म्हणजे बहुमत एकेरी बहुमत असलेला असा पक्ष असत नाही. जेव्हा असं हे एकजूट करून 2-3 पक्ष म्हणून एकत्र सरकार येतात, तेव्हा हे फुटाफुटीचं राजकारण आपल्याला आता नवीन राहिलेलं नाही. मध्य प्रदेशातही अशाच पद्धतीचं काँग्रेस गव्हर्नमेंट होतं. त्यामध्ये गट फुटला. त्यानंतर तिथे शिवराज सिंग चौहान यांचं सरकार आलं. कर्नाटकमध्ये सुद्धा अशा घटना घडल्यात. गोव्यामध्ये सुद्धा अशी घटना घडली आहे. गोव्याची केस अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. कदाचित तो कायदेमंडळाचा आणि त्या सरकारचा कालावधी संपल्यावर रिझल्ट येतो की काय, अशी एकूण परिस्थिती आहे. सो सध्या विषय काय आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार होतं, ज्यामध्ये शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार बनवलेलं होतं. त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे त्यावेळेला नगरविकास मंत्री होते. हे सुद्धा सरकारमध्ये सहभागी होते. नगरविकास, बांधकाम असे प्रमुख खाते यांच्याकडे होते. यांच्यासह असलेल्या आमदारांचा गट हा विधान परिषदेच्या इलेक्शन झाल्याबरोबर बाहेर पडला आणि हा गट सुरतला गेला. सुरतला गेल्यानंतरच्या एकूणच ज्या घडामोडी आहेत त्या अत्यंत गतिमान पद्धतीने पुढे सुरू झाल्या. महाविकास आघाडीच्या संदर्भानं विधानसभेचे जे उपाध्यक्ष होते, या उपाध्यक्षांनी अगोदर यांच्यामध्ये डेलिगेशन गेले, चर्चा झाल्या, पण त्यातून काही मार्ग निघत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने यातील जे काही 16 आमदार आहे की जे बाहेर गेलेत अशा पद्धतीची आणि पक्ष विरोधी कारवाई केली आहे किंवा बैठकीला उपस्थित नाही आहे, व्हीपचा आदेश पालन केलं नाही, अशा विविध कारणांतर्गत 16 आमदारांवर, बंडखोर आमदारांवर कार्यवाहीची नोटीस बजावली. यामध्ये आपले सदस्यत्व रद्द का करू नये यावेळेला विधानसभेला अध्यक्ष नव्हते, उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ यांनी त्यांना नोटीस बजावली. नोटीस बजावल्यानंतर 48 तासामध्ये यावर उत्तर द्यावं अशा पद्धतीचे निर्देश दिले. आता हे निर्देश दिल्यानंतर जे 16 आमदार होते त्या आमदारांचं नेतृत्व करत होते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब. सो एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला सांगितलं की आमच्यासोबत 16 नाही तर 2/3 पेक्षा जास्त आमदार आहेत. परंतु तोपर्यंत त्यांनी तशा पद्धतीचा कुठलाही दावा विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे सादर केलेला नव्हता. हे फक्त ओरली बोलल्या जात होतं आणि म्हणून आमदारांनी उत्तर न देता काय केलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये त्यांनी 2 प्रमुख बिंदू किंवा मुद्दे उपस्थित केले. दुसरं पहिला मुद्दा त्यातला हा होता की नोटीस, एखाद्या आमदाराला पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सुद्धा तुम्हाला काढून टाकायचं असेल तर त्याला किमान 10 ते 12 दिवसाची 15 दिवसाची नोटीस अवधी देणं आवश्यक आहे. 48 तासाचा अत्यंत अल्प अवधी देण्यात आला आणि त्याच्यामुळं हे उत्तर काही तांत्रिक अडचणीमुळे देता येणं शक्य नाही आहे. सो म्हणून पुरेसा अवधी आम्हाला देण्यात आला नाही. आणि दुसरा, ज्यांनी नोटीस दिली त्या उपाध्यक्षांवरच त्यांनी आक्षेप नोंदवला. तो असा होता की जे उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवळ साहेब होते यांच्या विरोधातच ऑलरेडी अविश्वास प्रस्ताव आलेला आहे. परंतु मग आता अविश्वास प्रस्ताव येणं आणि तो हाऊसमध्ये मंजूर होणं ह्या 2 वेगवेगळ्या बाजू आहेत. सो अशा स्थितीमध्ये एकीकडे शिवसेनेकडनं 16 आमदारांवर पक्षांतर बंदी अंतर्गत नोटीस दिल्या गेली आहे. त्यानंतर झिरवळ साहेबांनी त्यांना उत्तर सादर केलं नाही आहे. दरम्यान हे आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर काय झालं तर सर्वोच्च न्यायालयाने यावर, सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे की त्यांच्याकडे ज्या याचिका दाखल होतात आणि त्या ओरली नाही तर त्याचं डॉक्युमेंटेशन सादर होतं, त्या पुराव्याच्या आधारावर सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल तर मान्य सर्वोच्च न्यायालय त्यावर जे आहे ते निर्णय देत असतं. आणि मग इथे ही बाब लक्षात घेता की विधानसभेच्या सदस्यांना पुरेसा अवधी मिळालेला नाही आहे, या सबबी अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना उत्तर देण्यासाठी 11 जुलैपर्यंतचा वेळ जो आहे किंवा 11 जुलैपर्यंत याला स्टे देण्यात आला की यावर कुठल्याही पद्धतीची ऍक्शन घेण्यात येऊ नये, या आमदारांना बडतर्फ करू नये. बरं, आता हे झाल्यानंतर काय झालं, उपाध्यक्ष दुसरं म्हणजे आता याच्यामध्ये श्री नरहरी झिरवळ असतील किंवा ज्यांनी व्हीप दिला होता किंवा उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले होते ते शिवसेनेचे जे प्रतोद होते, त्यांचं नाव होतं श्री सुरेश प्रभू, यांना शपथपत्र मागितलं कोणी, माननीय सर्वोच्च न्यायालयाने. हे शपथपत्र यासाठी मागितलं की समोर ज्या वेळेला ह्या बाबी कायदेशीररित्या पुढे जातील त्यावेळेला या 2 व्यक्तीचे प्रामाणिक स्टँड काय आहेत हे लेखी स्वरूपामध्ये जे आहे हे सगळ्यांच्या समोर
असले पाहिजे. प्रभू प्रतोद आणि उपाध्यक्ष या दोघांनाही शपथपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने सादर करण्याचे आदेश दिले. हे सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर यांनी ते शपथपत्र सर्वोच्च न्यायालयाला निश्चित दिलेल्या विहित मुदतीमध्ये सादर केलंच असेल. आता यामधील दोन बाबी सध्या स्पष्ट नाही आहे की या 16 आमदारांना ज्या पद्धतीने आता जसं लेखी स्वरूपामध्ये एखादं पत्र किंवा नोटीस दिली जाते तर कायदा असं सांगतो की संबंधित व्यक्तीने विहित वेळेमध्ये त्याला उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे आता जर 48 तासात दिलं नसेल तर पुढे इट्स ऑल राईट, हा, तर पुढे नंतर दिलं का, मग ते माननीय उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिलं का, ओके, हे सध्या अजून क्लिअर झालेलं नाही, स्पष्ट झालेलं नाही. किंवा हे नंतर जे अध्यक्ष म्हणून निवडले गेले श्री राहुल नार्वेकर यांना दिलं का, हे सुद्धा अजून स्पष्ट नाही आहे. दुसरी बाब काय आहे तर तत्कालीन उपाध्यक्ष जे शिवसेना प्रतोद आहेत यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं की नाही केलं हे सुद्धा अजून क्लिअर नाही आहे बरं का. ह्या बाबी आता मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर म्हणजे स्पष्ट होतील. तर आता पुढे या प्रकरणाला म्हणजे आपण फक्त याचं काय सगळ्या घटना घडल्या आणि आतापर्यंत कशा पद्धतीने हे प्रकरण पुढे आलं याची कायदेशीर बाजू बघतोय. सो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असताना सत्ता बदल झाला आणि घटनात्मक पेच निर्माण झाला. म्हणजे आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, अपेक्षित होतं की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल आणि समोर सरकारचं काय भविष्य ठरायचं ते ठरेल. परंतु या दरम्यान काही घडामोडी घडल्या. दरम्यानच्या काळामध्ये विरोधी पक्षनेते, तत्कालीन विरोधी पक्षनेते म्हणजे आता ते उपमुख्यमंत्री झाले, एवढ्या घटना गतीनं घडत आहेत की महाराष्ट्रात हा अभ्यासासाठी आणखी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी खूप जास्त विषय वाढतोय पॉलिटीमध्ये. म्हणजे पॉलिटीमध्ये करंट अफेअर्सचा विषय म्हणू आपण, तो अधिक गतीनं वाढतोय. सो मूळ मुद्द्यावर येऊया की तत्कालीन विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी साहेबांकडे गेले आणि त्यांनी त्यांना पत्र दिलं की प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे की महाविकास आघाडी सरकार जे आहे या महाविकास आघाडीच्या सरकारमधील आमदारांचा एक गट हा बाजूला गेलेला आहे आणि हे सरकार अल्पमतात असल्याचं निदर्शनास येत आहे. सो आपण या सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या संदर्भानं सांगावं. ओके, आता विरोधी पक्ष नेता कुठल्याही राज्याचा असू द्या, त्या विरोधी पक्ष नेत्याचं हे कामच असतं. म्हणजे कामच असतं म्हणजे त्यांनी असं करावं असं मी त्याला समर्थन देत नाही. परंतु जनरली विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका अशीच असते की सरकार जर अल्पमतात असेल तर ते माननीय राज्यपालांच्या निदर्शनास आणून देतात. आणि आता त्याच्यानंतरची पुढची जी घटना आहे त्यानंतर माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांनी काय केलं की त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांना पत्र दिलं की आपण आपलं जे असं आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे त्या पत्राच्या संदर्भानुसार आपण हाऊसमध्ये बहुमत सिद्ध करावं. ओके, आता हाऊसमध्ये बहुमत सिद्ध करावं, एकीकडे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, असा सगळा एकूण पेच या संदर्भानं निर्माण झाला. आणि त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी बहुमत सिद्ध करण्याच्या संदर्भानं आदेश दिलेले होते. परंतु त्याच दिवशी आदल्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्राला संबोधित करताना एक कॉन्फरन्स घेतली, एक स्पीच त्यांचं झालं आणि त्यांनी त्या स्पीचमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सो दुसऱ्या दिवशी विश्वास प्रस्ताव किंवा बहुमत सिद्ध करण्याची जी काही टेस्ट होती याला ते सामोरे गेलेलेच नाही. त्यात त्यांचं काय मनोगत होतं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. त्याकडे आपण आता पुढे जात नाही. सो अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा राजीनामा झाला. आता दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे बघा, जोपर्यंत यांची सदस्य संख्या पूर्ण होत नाही, जो कोरम आहे किंवा जो 2/3 मेजॉरिटीचा आकडा आहे तो होता 37. हा आकडा जसाही पूर्ण झाला तोपर्यंत आमदारांची संख्या हळूहळू वाढत होती. त्याला चांगले 8-10 दिवस लागले. पण 37 पूर्ण झाल्यानंतर उरलेले जे 16 आमदार होते हे पण चिंतेत पडले. मग यांच्यापैकी पण अनेक जण त्या गटामध्ये सहभागी झाले. ओके, आता पुढे काय तर मग पुढे समोर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. संख्या बरोबर झाल्याबरोबर श्री एकनाथ शिंदे साहेब हे गोव्याला आले, तिथून ते मुंबईला आले. मुंबईला येऊन त्यांनी माननीय महामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी साहेब यांना पत्र दिलं आणि पत्र देऊन माझ्याकडे बहुमत आहे अशा पद्धतीचं पत्र दिल्यानंतर राज्यपाल जे असतात, आता राज्यपालांची जी भूमिका आहे ही घटनात्मक प्रमुख या नात्याने त्यांची भूमिका आहे
सो त्यांच्या नियंत्रणात असलेलं जे काही राज्य सरकार असतं ते अल्पमतात चालू नये, की विधानसभेचे सदस्य संख्या पाठबळ कमी असताना सरकार सत्तेत राहायला नको, ही त्यांची घटनात्मक जबाबदारी आहे. सो याच्यातला भावनिक पार्ट वेगळा असू शकतो की XYZ पक्षाला ते समर्थन करतात काय किंवा नाही, हा वेगळा मी म्हणेल की चर्चेचा विषय असू शकतो. पण घटनात्मक परिभाषेतनं ज्या वेळेला त्यात बघितलं जातं त्यात हेच बघितलं जातं की राज्यपालांची जी भूमिका आहे ही घटनात्मक भूमिका आहे आणि या भूमिकेतनं राज्यामधलं कुठलंही सरकार अल्पमतात चालू नये अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो त्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रामधला विषय असल्यामुळं तो घ्यावाच लागतो. सो अशा स्थितीमध्ये राज्यपाल महोदय यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना बहुमत सिद्ध करण्याचं आवाहन केलं किंवा पत्र दिलं आणि तत्पूर्वीच उद्धव साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे दुसऱ्याच दिवशी मुंबईत दाखल झाले. त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि म्हणजे महाराष्ट्राला हे सगळे धक्केच आहे. म्हणजे अगोदरचे जे मुख्यमंत्री होते यांनी सकाळी 5 वाजताच मुख्यमंत्री पदाचा जे आहे ते शपथ घेतली होती. या मुख्यमंत्र्यांनी भेटीला आले. आता समोर सगळ्या एकूण महाराष्ट्रात चर्चा होती की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल, त्यानंतर पुढे काही हे प्रकरण जाईल, पण असं झालं नाही. सेम डेला मुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथ घेतली. आता पुढे काय? आता सध्या स्थिती अशी आहे, मग आता शपथ तर घेतली परंतु 2 बाबी महत्वाच्या होत्या. पहिली गोष्ट तर हाऊसमध्ये बहुमत सिद्ध करावं लागेल. मग बहुमत सिद्ध करायचे तर हाऊसला प्रमुख असले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून श्री राहुल नार्वेकर साहेब यांची निवड झाली. आता अर्थात यांच्याकडे बहुमत होतं. भारतीय जनता पार्टी, त्यानंतर शिवसेनेचा हा एकनाथ शिंदे समर्थक गट, त्याच्यानंतर इतर मित्र पक्ष. ओके, सो यांची बहुमताने निवड झाली. त्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, आता हे झाल्यानंतर यांच्या अध्यक्षतेमध्ये हाऊसमध्ये श्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री म्हणून जे काही टेस्ट असते ती टेस्ट सुद्धा यांची बहुमताने पास झाली. आता पुढे काय? एकनाथ शिंदे गटाला समोरच्या घडामोडींनी आता वेग घेतला. म्हणजे पहिलं काम तर हाऊसचं प्रमुख पद श्री राहुल नार्वेकर सरांकडे देण्यात आलं. हे विधानसभेचे अध्यक्ष झाले. आता विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर पुढच्या ज्या कायदेशीर प्रोसेस होत्या त्या गतीनं पूर्ण करण्यात आल्या. पहिलं काम, सरकाराचं बहुमत सिद्ध झालं. एकनाथ शिंदे हे बहुमताने त्यांची जी काय सरकारचं एकूणच हाऊस मधलं बहुमत जिंकायची जी टेस्ट होती, फ्लोअर टेस्ट, ते त्यांनी जिंकली. आता याच्यानंतर त्यांनी शिवसेनेवर अटॅक सुरू केला. जे निवडून आलेले किंवा बहुमताने अध्यक्ष झालेले श्री राहुल नार्वेकर साहेबांकडे यांनी काय केलं की नवीन जो काय शिंदे गट आहे, एकनाथ शिंदे गट, या गटाला मान्यता दिली. या गटाला मान्यता दिल्यानंतर या गटात नवीन प्रतोदपदी भारत गोगावले यांची निवड झाली. भारत गोगावले यांची निवड झाल्यानंतर भारत गोगावले यांच्याकडून आता म्हणजे जो व्हीप देण्यात आला कुणाच्या, एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ वोट करण्याचा. आता मुळात व्हीप जो द्यायचा असतो तो व्हीपचा प्रमुख जो असतो तो पक्षाचे जे प्रमुख असतात ते ठरवत असतात. परंतु इथून पक्षातून 2/3 मेजॉरिटीपेक्षा जास्त आमदार बाहेर पडल्यामुळं याला मान्यता देऊन माननीय विधानसभा अध्यक्ष यांनी एकनाथ शिंदे गटाला मान्यता दिली. भारत गोगावले यांनी व्हीप जाहीर केला. व्हीप जारी केल्यानंतर जे मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांसोबत जे आमदार होते त्यातले 15 आमदार यांनी या व्हीपच्या आदेशाचं पालन केलं नाही आणि म्हणून यातील आदित्य ठाकरे यांना वगळता उर्वरित 14 आमदारावर कारवाई करण्याच्या संदर्भानं पत्र हे शिवसेनेचे प्रतोद भारत गोगावले यांनी दिला आणि हे आता पत्र राहुल नार्वेकर साहेबांकडे आहे. आता हाही विषय प्रलंबित आहे, यांच्यावर कार्यवाही होणार किंवा आणखी काय होणार. सो अशा स्थितीमध्ये मागील 2 आठवड्यापासून महाराष्ट्रात हा एक वेगळा विक्रम आहे की मागील 2 आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचंच मंत्रिमंडळ आहे. सो आता समोर पुढे काय घडामोडी घडणार याकडे आपण जातोय. सो हा एकूण याच्यातला क्रक्स आहे. आता मूळ शिवसेना म्हणजे आपण असं गृहीत धरू, मूळ शिवसेना म्हणजे तशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि आता पक्ष आणि मी म्हणेल की हाऊस मधील गट किंवा विधानसभेतील गट हे 2 वेगवेगळे विषय. तर पक्षप्रमुख म्हणून मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे प्रमुख आहेत. सो ही मूळ शिवसेना यांचा आक्षेप काय, तर मान्य राज्यपाल यांची जी कृती आहे ही घटनाबाह्य आहे, नियमबाह्य आहे. कोणाचं म्हणणं आहे असं?
मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे साहेब यांचा जो गट आहे यांचं असं मत आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑलरेडी या संदर्भातील शिवसेनेतनं बाहेर पडलेल्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भातील जी याचिका आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर वेळ दिलेला असताना माननीय राज्यपाल यांनी आपल्या अधिकारामध्ये, माननीय राज्यपालांना हे आपले अधिकार आहेत, घटनात्मक अधिकार आहेत त्यांना, हे अधिकार देणं ही जी त्यांचे निर्देश आहेत किंवा कृती आहे ही नियमबाह्य आहे असं शिवसेनेचा आक्षेप आहे. दुसरं, 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे जे प्रकरण आहे हे प्रलंबित ठेवलेलं आहे, यावर अजून निर्णय झालेला नाही. ही झाली शिवसेनेची भूमिका. आता पुढे काय, माननीय सर्वोच्च न्यायालयाचं या संदर्भात मत काय आता ते बघा. तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची याचिका जी आहे ही अत्यंत क्लिष्ट आहे. याच्यामध्ये भारतीय संविधानाने घटनात्मक स्वरूपामध्ये दिलेले जे हाऊस आहे म्हणजे विधानसभा, या विधानसभेचे सार्वभौम अधिकार आहेत. अशा परिस्थितीमध्ये यावर लगेच निर्णय घेणं शक्य नाही आणि म्हणून यासाठी कॉन्स्टिट्यूशनल बेंच जो आहे तो गठीत करणं आवश्यक आहे, ज्याला घटनात्मक खंडपीठ असं म्हणायचं. आणि म्हणून हे स्थापन करून या संदर्भात जे घटनात्मक तरतुदी किंवा अधिनियम आहेत किंवा नियम आहेत याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि म्हणून विधानसभा किंवा संसद हे सार्वभौम असल्यामुळं सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा यात संघर्ष पेटू नये अशी सुद्धा खबरदारी माननीय सर्वोच्च न्यायालयाकडनं आता जे काही निर्देश आलेत यावरून घेण्यात आल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आता उच्च न्यायालय आणि हाऊस म्हणजे विधानसभा असेल यांच्यामध्ये संघर्ष होतो का हाही प्रश्न पडतो आपल्याला. तर या संदर्भातलं एक उदाहरण मी आपल्या पुढे ठेवतो. 1993 ला श्री केशवसिंह हे एक आमदार होते. या आमदारांनी काय केलं, हाऊसमध्ये वेगवेगळे पत्रक जे आहेत ते भिरकवले आणि हे पत्रक भिरकवून इतर जे काही सदस्य होते या सदस्यांना अर्वाच्य भाषेमध्ये त्यांनी तिथे वाच्यता केली किंवा बोलले. हे झाल्यानंतर हा हाऊसचा अवमान आहे या संदर्भामध्ये त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आणि मान्य म्हणजे उत्तर प्रदेशच्या 1993चा विषय बोलतो आपण, उत्तर प्रदेशच्या त्यावेळच्या तत्कालीन विधानसभेच्या अध्यक्षांना केशवसिंह यांना यामध्ये दोषी ठरवलं आणि यांच्यावर कारवाईच्या संदर्भाने निर्देश दिले. या कारवाईचा अंमल करता केशवसिंह यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. केशवसिंह यांनी त्यावर अपील केलं. अपील केल्यानंतर उच्च न्यायालयातील 2 न्यायमूर्ती यांनी या संदर्भामध्ये निर्णय दिला. मान्य श्री सहगल आणि मान्य श्री बेग या दोघांनी निर्णय दिल्यानंतर जे केशवसिंह आहे यांची मुक्तता करण्यात आली तुरुंगातून. आता ही मुक्तता तुरुंगातून करण्यात आली हा घटनात्मक अधिकार असलेल्या सार्वभौम विधानसभेच्या हाऊसचा अवमान आहे अशा पद्धतीचा हक्कभंग ठेवण्यात आला आणि हा हक्कभंग ठेवून श्री बेग आणि सहगल या न्यायाधीशांवरच कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीचा ठराव ठेवण्यात आला. इथे पण मग आता 2 प्रश्न उपस्थित झाले की हाऊस म्हणजे घटनात्मक असलेलं हाऊस श्रेष्ठ आहे की उच्च न्यायालय श्रेष्ठ आहे. यात संघर्ष वाढला. पुढे 28 न्यायाधीशांची एक ज्युरी किंवा त्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल बेंच म्हणू, घटनात्मक खंडपीठ गठीत करण्यात आलं आणि त्याच्यातनं हा जो काही एकूण उच्च न्यायालय आणि त्यावेळची विधानसभा म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा यांच्यामध्ये जो काही वाद झाला होता या वादावर जो आहे तो तोडगा काढण्यात आला आणि नंतर विधानसभेने एक त्याच्यात नोटिंग घेण्यात आलं की हा जो वाद आहे तो सहमतीने मिटवण्यात आलेला आहे. आणि मग अशा पद्धतीचा काही पेच हा भविष्यात निर्माण होऊ नये अशा पद्धतीचा कदाचित माननीय सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातला हा एकूणच निर्णय पुढे टाकण्याच्या संदर्भानं विषय असावा. आता पक्षांतर बंदीचा कायदा काय सांगतो याच्यावर आपण स्वतंत्र लेक्चर घेतलेलंच आहे. सो पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑलरेडी केस प्रलंबित आहे. सो पक्षांतर बंदी कायद्याचा अंमल कधी होऊ शकतो, ज्या वेळेला पक्षाच्या तिकिटावर एखादा आमदार पक्षाच्या तिकिटावर निवडून येतो आणि निवडून आल्यानंतर तो पक्षांतर करतो म्हणजे त्या पक्षाचा त्याग करतो आणि दुसऱ्या पक्षाचा स्वीकार करतो. आता आपल्या देशामध्ये एखाद्या नागरिकाला जर हाऊसमध्ये म्हणजे संसद पार्लमेंटमध्ये किंवा घटक राज्य कायदेमंडळातल्या विधानसभेमध्ये निवडून जायचं असेल तर यांना कुठल्या पक्षाचं तिकीट घेतलं पाहिजे असं बंधन नाही. ते स्वतः उभे राहू शकतात आणि अपक्ष निवडून येऊ शकतात. पण तो ज्या वेळेला ते पक्षामध्ये प्रवेश करतात
त्यावेळेला त्या पक्षाची एक विचारधारा असते. जसं वेगवेगळे पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहे, प्रांतिक किंवा आपण क्षेत्रीय पक्ष म्हणू शकतो, असे वेगवेगळे पक्ष आहेत. आता ज्या वेळेला पक्षामध्ये हा व्यक्ती प्रवेश करतो ना, त्यावेळेला त्या पक्षाच्या विचारधारेचे हजारो लाखो लोक असतात. आता हे सगळे लोक त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करतात, प्रचार करतात आणि त्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे हा व्यक्ती आमदार किंवा खासदार बनत असतो. याचा अर्थ असा, या व्यक्तीच्या निवडून येण्यामागे त्या पक्षाची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची असते. मग निवडून आल्यानंतर जर हा व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी त्या पक्षाचा त्याग करत असेल तर अशा वेळेला हे होऊ नये म्हणून तत्कालीन पंतप्रधान माननीय श्री राजीव गांधी साहेबांनी यामध्ये 4 भारतीय राज्यघटनेच्या कलमामध्ये बदल करून 52वी घटना दुरुस्ती केली होती आणि या घटना दुरुस्तीनुसार पक्षांतर बंदीचा कायदा तयार झाला होता. इथे 1/3 पेक्षा कमी आमदारांनी जर पक्षांतर केलं तर त्यांचं जे सदस्यत्व आहे ते रद्द करण्यात आलं होतं. समोर ह्या घटना पुन्हा वाढतच गेला. त्यानंतर पुढे मी असं म्हणेल की लोकशाही व्यवस्थेवर ज्या लोकांनी खूप चांगले कामं करून ठेवले अशा काही वंदनीय पंतप्रधानांची आठवण अशा प्रसंगी नक्कीच होते. त्यामध्ये एक माननीय श्री राजीव गांधी साहेब आणि दुसरे म्हणजे माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी साहेब. पुढच्या काळामध्ये ह्या घटना घडतच होत्या. स्थिर असलेली सरकार पाडली जात होती, गट कुठेतरी वेगळा जात होता. त्यात परत 92वी घटना दुरुस्ती 2003 ला त्यावेळेचे पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केली आणि 2/3 म्हणजे 2/3 पेक्षा कमी आमदार किंवा खासदारांनी जर पक्षांतर केलं तर यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे. एक वेळा तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्याच वर असा प्रसंग आला होता की त्यांचं जे पाठिंबा होता तो काही गटाने काढून टाकला होता. तर अशा परिस्थितीमध्ये इतर गटांशी मिळून सरकार स्थापन करता येणं शक्य होतं. परंतु त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींचं स्टेटमेंट अत्यंत महत्वाचं आहे की पक्ष तोडून आणि वेगवेगळे गट तयार करून जर असं सरकार मिळत असेल तर अशा सरकारला मी चिमट्याने सुद्धा स्पर्श करणार नाही. सो ही एक एथिकल बाजू एखाद्या पॉलिटिकल लीडर मध्ये जेव्हा असते ना, त्यावेळेला राजीनामा देत असताना वंदनीय अटल बिहारी वाजपेयींचं स्टेटमेंट फारच सगळ्या जनमानसांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. ते होतं की सरकार आएगी जाएंगी, पक्ष बनेंगे बिगड़ेंगे, ये चलते रहेगा, सरकारें आना और गिरना ये चलते रहेगा, ये चलते रहे तो भी चलेगा, लेकिन देश नहीं टूटना चाहिए, देश एक रहना चाहिए. सो ही जी भूमिका असते पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये, राज्यामधलं सरकार असेल किंवा देशातलं सरकार अस्थिर होत असेल तर सामान्य माणसाच्या विकासावर त्याचा परिणाम होत असतो. पदावर कोण बसतं यापेक्षा महत्वाचं आहे की सामान्य माणसांचे प्रश्न हे सातत्यानं सुटत राहिले पाहिजेत. हे लोकशाही व्यवस्थेचं वैभव जे आहे ते टिकलं पाहिजे. सो म्हणून हे पक्षांतर बंदी आता गटनेते प्रतोद यांचा व्हीप नाही पाळला म्हणजे एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री करायचंय आणि पक्षाने जे प्रतोद किंवा गटनेता निवडलेला आहे आणि गटनेत्यांनी ज्याला व्हीप देण्याचा अधिकार दिला त्याला प्रतोद असा शब्द आहे. मग त्यांनी जर आदेश दिला आणि आमदारांनी जर तो पाळला नाही तर अशा केसमध्ये सुद्धा पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत जे आहे ते सदस्यत्व रद्द होतं किंवा 2/3 पेक्षा कमी आमदारांचा गट असेल. जसं 1967चं उदाहरण आहे. हरियाणा विधानसभेमध्ये एक गयाराम नावाचे आमदार होते. या गयाराम नावाच्या भाऊनं सकाळी एका पक्षात होता हा भाऊ, दुपारी दुसऱ्या पक्षात गेला आणि संध्याकाळ होईपर्यंत हा तिसऱ्या पक्षामध्ये पोहोचला. सो म्हणजे आता एखाद्या समाजाचं हित एखाद्या आमदाराचा जरी विचार केला तर 3.5 लाख लोक त्याच्या मागे असतात. मग याची विचारधारा सकाळी वेगळी, दुपारी वेगळी आणि सायंकाळी वेगळी असू शकत नाही. याला वैयक्तिक स्वार्थ म्हणायचा. हे प्रकरण खूप गाजलं होतं. याला गयाराम असं म्हटलं जायचं आणि म्हणून हे घडू नये यासाठी हे पक्षांतर बंदी जो कायदा आहे हा करण्यात आला होता. आता तक्रारीच्या याचिकेतली भूमिका काय त्याच्याकडे आपण थोडं जाऊ. तक्रारीच्या याचिकेतली भूमिका जी आहे, उपाध्यक्ष त्यावेळेचे म्हणजे आता हे उपाध्यक्ष राहिलेले नाही, श्री नरहरी झिरवळ यांनी जेव्हा कार्यवाही केली तेव्हा 16 आमदार होते. बरोबर आहे, 16 आमदार होते. असं महाविकास आघाडीच्या संदर्भाने जे काय म्हणजे शिवसेना म्हणू आपण आता, शिवसेनेच्या संदर्भातली ही याचिका आहे. बरोबर आहे. पुढे 2/3 आमदार सोबत आहेत असं शिंदे गटाचं मत आहे. परंतु हे कागदोपत्री म्हणजे कार्यवाही होईपर्यंत यांनी हाऊसला सादर केलेलं नव्हतं. सो ही शिवसेना, मूळ शिवसेना आपण असं म्हणू की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आता ज्यांचं हे स्टेटमेंट आहे
ते एकनाथ शिंदे समर्थक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांचा गट. आता पुढे जाऊ. आता याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय श्री NV रमण्णा साहेब यांनी स्पष्ट केलं की या अगोदरचे यांच्या संदर्भातली भूमिका, आता अनेक लोक या भूमिकेवर वेगवेगळी मतं मांडत आहेत, परंतु मला इथे प्रकर्षानं तुम्हाला जाणून द्यायचंय. ज्यावेळेला 2019चे इलेक्शन झाले होते आणि या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं सरकार बनणार आणि मग त्याच्यात मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार, भाजपचा मुख्यमंत्री झाला तर तो 2.5 वर्ष राहणार का, शिवसेनेचा झाला तर तो 2.5 वर्ष राहणार का, याच्यावर बरंच खलबत चालली. 15-20 दिवस हे चाललं तरी यांचा प्रश्न मिटला नाही. आणि एक दिवस सकाळी 5 वाजताच गुड मॉर्निंग झालं आणि आलेल्या पेपरमध्ये डिक्लेअर झालं किंवा बातम्यांमध्ये सुरू झालं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. हा सगळ्या महाराष्ट्रांसाठी म्हणजे आश्चर्याचा धक्का होता. मला तुम्हाला सांगायचंय, यावेळेला ज्या वेळेला ती महाविकास आघाडी गठीत झाली, सगळे आमदार एकत्र आले आणि हे प्रकरण घटनाबाह्य आहे हे प्रकरण ज्या वेळेला मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं, त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री NV रमण्णा साहेब हेच होते. आणि म्हणून आताही देशाला आणि राज्याला ही अपेक्षा आहे की देशापुढे एक चांगल्या पद्धतीचा आदर्श अशा पद्धतीचा निकाल या माध्यमातून ठेवला जाईल. सो इथे त्यावेळेला म्हणजे जे ज्या वेळेला सरन्यायाधीशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय NV रमण्णा साहेब यांनी निर्णय दिला होता, त्यावेळेला माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे मुख्यमंत्री होते आणि श्री अजितदादा पवार साहेब हे उपमुख्यमंत्री होते. या दोघांचं जे सरकार होतं हे 80 तास चाललं होतं तुमच्या माहितीसाठी. सो आणि मग हे सरकार जे कशा पद्धतीचं घटनाबाह्य आहे याचा निर्णय जसाही आला किंवा आपल्या बाजूनं बहुमत येत नाहीये अशी स्थिती जशी निर्माण झाली, तसं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राजीनामा दिला होता आणि ते हे सरकार बरखास्त झालं होतं. आता सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय? 16 आमदारांनी अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असताना नवीन सरकार स्थापन व्हावं का, आता या संदर्भात निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कसा घ्यावा, या संदर्भानं आदेश हाऊसला देता येईल का, तशी घटनेमध्ये तरतूद आहे का, सरकार अल्पमतात असू नये ही राज्यपालांची भूमिका योग्यच आहे. एखाद्या राज्याला जे राज्यपाल आहे, जसं देशाला राष्ट्रपती आहे आणि देशाचा राज्यकारभार हा घटनात्मक पद्धतीनं चालला पाहिजे, यासाठी जी जबाबदारी आहे ही माननीय राष्ट्रपती यांची असते. सेम स्थिती ही राज्यामध्ये असते. म्हणजे राज्यामध्ये राज्यपालांना हे बघणं आवश्यकच असतं की त्यांच्या नियंत्रणात असलेलं जे सरकार आहे, म्हणजे घटनात्मक नियंत्रण म्हणेल मी, हे अल्पमतात असू नये. सो या संदर्भानं सर्वोच्च न्यायालय महामहिम राज्यपाल यांना आदेश देऊ शकेल का? कायदेमंडळ श्रेष्ठ की न्यायपालिका श्रेष्ठ असाही वाद सध्या सुरू आहे, परंतु मुळात हा वादच नाही. कायदेमंडळ हे स्वतंत्र आहे, मग त्यामध्ये संसद देशाचं पार्लमेंट असेल किंवा घटक राज्याचं कायदेमंडळ असेल. सर्वोच्च न्यायालय आणि न्यायपालिका ही स्वतंत्र आहे. कायदे तयार करणं हे सर्वोच्च न्यायालयाचं काम नाही, हे उच्च न्यायालयाचं काम नाही. कायदा तयार करणं हे हाऊसचं काम आहे. देशासंदर्भातला कायदा असेल तो तयार करण्याचं काम संसदेचं आहे. राज्यासंदर्भातला कायदा असेल तो तयार करण्याचा जो अधिकार आहे तो घटक राज्य कायदेमंडळाचा आहे. अर्थात लोकांचे प्रतिनिधी, लोकशाही व्यवस्थेचं आपल्याकडे शासन व्यवस्था असल्यामुळं लोकांच्या प्रातिनिधिक स्वरूपात हाऊसमध्ये असलेले प्रतिनिधी या देशाच्या ध्येय धोरणाचा कायदा निर्माण करत असतात. परंतु या कायद्यानुसार काम होत आहे का याच्या संदर्भानं निर्णय घेण्याचा किंवा जर अन्याय होत असेल तर त्या संदर्भात दाद मागण्याचा सर्वसामान्य आमदार म्हणा किंवा पक्ष म्हणा यांना अधिकार आहे आणि म्हणून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. आता पुढे काय तर घटनापीठ स्थापन करण्यामागे उद्देश काय असेल सर्वोच्च न्यायालयाचा, याचे तर्क वितर्क लावणे जात आहे. सो फार तर्क लावू नये. सर्वोच्च न्यायालय किंवा माननीय उच्च न्यायालय असेल की माननीय सर्वोच्च न्यायालय हे काय निर्णय घेऊ शकेल याची समज ही मान्य न्यायाधीशांना आहे आणि ते एकूण म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही माध्यम असतील, प्रिंट मीडिया असेल किंवा आणखी ई मीडिया असेल, यावरून हे निर्णय होत नाही. त्याच्या केसेस प्रॉपर स्टँड होतात, त्याचे पुरावे तपासले जातात आणि त्याच्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय जे असतं ते निर्णय देत असतं. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला विधानसभेला आदेश देता येईल का, जेव्हा की सर्वोच्च न्यायालयांच्या कार्यकक्षा आणि मर्यादा स्वतंत्र आहेत. विधानसभा हे एक सार्वभौम हाऊस आहे, त्यांना आदेश देता येईल का हा प्रश्न आहे त्यांच्या पुढे. 16 आमदार अपात्र असताना माननीय राज्यपालांच्या आदेशाला
कोणत्या नियमाप्रमाणे आदेशाला आव्हान देता येईल किंवा तपासता येईल, हाही प्रश्न त्यांच्या पुढे आहे. नंबर 2, दोन्ही गटाकडून अपात्रतेची कार्यवाही झाली आहे. शिवसेनेकडून पण अपात्रतेची कार्यवाही झाली आहे, त्यावेळेला तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब होते. आणि आता जे नवीन अध्यक्ष झाले राहुल नार्वेकर साहेब, यांनी सुद्धा शिवसेनेच्या आमदारावर अपात्रतेची कार्यवाही केली आहे. मग आता जर दोन्हीकडून कार्यवाही झाली तर सरकारच अल्पमतात येईल. मग असं झालं तर काय करायचं, याच्याबद्दलही निर्णय देणं, याच्यावरही अभ्यास होण्याची गरज आहे. 16 आमदारांनी उत्तर दिले आहे का? माननीय झिरवळ साहेब यांच्यावर जरी अविश्वास प्रस्ताव होता, परंतु हाऊसचे चेअरपर्सन तर तेच होते. कारण अध्यक्ष असलेले जे नाना पटोले साहेब होते, यांनी तर राजीनामा दिला होता. मग हाऊस जर श्री नरहरी झिरवळ साहेबांच्या नेतृत्वात चालत होतं, तर मग नाही 48 तासात उत्तर दिलं, तर पुढे आलेले जे आत्ताचे सध्याचे अध्यक्ष आहेत श्री राहुल नार्वेकर, यांच्याकडे उत्तर दिलंय का, हे पण तपासणं गरजेचं आहे. अशा अनेक विषय माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या समोर आहे. आता शिंदे सरकारचं भविष्य काय? सध्याच्या स्थितीमध्ये न्यायपालिका आणि कायदे मंडळ यांच्या अधिकार कक्षा आणि मर्यादा वेगवेगळ्या आहेत. अशा स्थितीमध्ये आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे, हा सर्वोच्च न्यायालयाचा नाही आहे, तो विधानसभेचा आहे. अर्थात विधानसभेचे जे पदसिक्त जे हाऊसचे पदाधिकारी म्हणजेच अध्यक्ष यांचा तो आहे. सध्या कोणतेही अपात्र आमदार अजून झालेले नाही, म्हणजे कार्यवाही कोणावरच झालेली नाही. अशा स्थितीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अजून बराच वेळ लागू शकतो. उदाहरणार्थ गोव्यामध्ये अशीच परिस्थिती होती. काँग्रेसचं गव्हर्नमेंट गठीत होणार दरम्यान अशा याच्यामध्ये लगेच निर्णय झाला आणि ताबडतोब तिकडे भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट म्हटलं. त्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका आहे. आता त्या सरकारचा कार्यकाल संपतही आलाय, अजून त्याचा निर्णय झालेला नाही आहे. सो ही वस्तुस्थिती आहे. सो अशा स्थितीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला काय, जे मी आताच आपल्याला स्पष्ट केलं की कायदा बनवत नाही, तर कायदा बनवण्याचे काम हे कायदे मंडळाचं आहे. सो म्हणून आमदार अपात्र आहेत की नाहीत हे ठरवण्याचं जे काम आहे किंवा अधिकार आहे, ही अधिकार कक्षा सार्वभौम असलेल्या विधानसभेची आहे किंवा विधानसभेच्या अध्यक्षाची. सो आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचं जे काही आतापर्यंतचे निर्णय राहिलेले आहेत किंवा कायदे मंडळाचे निर्णय राहिलेले आहेत, हे सर्वसामान्य माणसाला, देशातल्या नागरिकाला दिशा निर्देश देणारे राहिलेले. ते कुठल्याही कोणाच्या बाबतीमध्ये चुकीचे निर्णय आजपर्यंत तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाकडनं झालेले नाही आहेत. सो अशा स्थितीमध्ये पुढे सध्या तरी म्हणजे आता जे सरकार स्थापन झालेलं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्या म्हणजे पुढील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हे सरकार पुढे कंटिन्यू होऊ शकेल, अशी एकूणच स्थिती दिसते. जर त्यावर काही स्टे असता तर त्या संदर्भानं सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली असती. आता नवीन पुन्हा एक वाद पेटण्याची चिन्ह आहेत. आता सरकार तर ताब्यात घेतलं म्हणा किंवा वेगळा गट एका वेगळ्या पक्षाला जाऊन मिळाला. आता याच्यात आणखी एक विषय प्रलंबित आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार एखाद्या आमदाराचा जो गट आहे, तो गट जर वेगळा होत असेल तर त्या गटांना 2 अटी आहेत. एक तर त्यांनी एखाद्या XYZ पक्षामध्ये विलीन झालं पाहिजे, पहिली अट, किंवा त्या गटाने स्वतःची मान्यता घेतली पाहिजे. पण आता इथे वेगळाच विषय पुन्हा पुढे आलाय की हा जो वेगळा झालेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा गट आहे, हा म्हणतो की आम्हीच खरी शिवसेना आहोत. आता इथे आणखी पेच निर्माण असा झालाय की मूळ शिवसेना आमची, हे मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचा जो काही पक्ष आहे, राजकीय पक्ष, यांची भूमिका आहे आम्हीच खरे शिवसैनिक, एकनाथ शिंदे गटाची ही भूमिका आहे. या स्थितीमध्ये शिवसेनेचं जे निवडणूक चिन्ह आहे हे कोणाकडे राहणार? या संदर्भामध्ये काँग्रेस यांच्या कालावधीमध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना राष्ट्रपतींची निवडणूक आहे. इथे आता याचं काय होणार याच्या संदर्भानं एक वेगळं सत्र मी घेईलच, पण एक थोडक्यामध्ये विषय आला म्हणून सांगून देतो. इंदिरा गांधी यांनी पक्षाचा व्हीप देण्यास नकार दिला होता आणि दरम्यान नंतरच्या काळात इंदिरा गांधींचं प्राथमिक सदस्यत्व त्यावेळेला जे काँग्रेस होतं ना, त्या काँग्रेसवर मोरारजी देसाई साहेब आणि दक्षिण भारतातले काही कॉम्रेड, त्याला सिंडिकेट म्हटलं जायचं, सॉरी कॉम्रेड नाही, सिंडिकेट म्हटलं जायचं, या सिंडिकेट लोकांचा काँग्रेस पक्षावर कब्जा म्हणजे एक प्रकारचा ताबा होता. यांनी इंदिरा गांधींना काँग्रेसच्या सदस्यत्वावरून काढून टाकलं. यानंतर इलेक्शन झाले, त्यावेळेला इंदिरा गांधींना जे काँग्रेसचं तिकीट होतं, म्हणजे आता ते पंजा आहे पण त्यावेळेला बैलजोडी होतं, बैलजोडीवरून इंदिरा गांधींना निवडणूक लढता आली नव्हती. तर इंदिरा गांधींना नंतर
इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं गाय आणि वासरू हे चिन्ह दिलं होतं तुमच्या माहितीसाठी. मग त्याच्यानंतर परत ते आणखी पुढच्या घडामोडी आहे की पंजा हे चिन्ह त्यांचं झालं. सांगण्याचा उद्देश, पक्षांतर केलेल्या लोकांना मूळ चिन्ह दिलं जाईल का? आता याच्यात परत वेगळं आणखी एक वेगळा विषय, इथे ही पण न्यायालयीन लढाई होऊ शकते. आणि आता याच्यात न्यायालयाकडून हे जे प्रकरण आहे हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे वर्ग होऊ शकतं, कारण हे यांचा अधिकार आहे की आता एखाद्या पक्षाचं निवडणूक चिन्ह कोणतं असावं, किंवा त्या पक्षातनं जो गट बाहेर झाला मग त्या गटाकडे तेवढे लोक आहेत का, पक्षातले पण आहेत का, विधिमंडळातले पण आहेत का, संसदेमधले पण आहेत का. आणि मग आता त्याच्यावर वेगळा निर्णय जो होईल. याच्या संदर्भानं बिहारला पण एक प्रकरण झालं होतं, ज्या वेळेला माननीय रामविलास पासवान साहेबांचं निधन झालं होतं त्यावेळेला त्यांचे भाऊ आणि रामविलास पासवान साहेबांचा मुलगा यांच्यामध्ये सत्ता संघर्ष निर्माण झाला होता. आणि या स्थितीमध्ये ते जे चिन्ह होतं ते गोठवण्यात आलं होतं, ते दोघांनाही देण्यात आलं नव्हतं. सो याच्या संदर्भाने एक वेगळं, कारण याच्यावर जर बोलतो म्हटलं तर आणखी 20 मिनिटं जातील. त्याच्यातले पण काही घटनात्मक आणि मी म्हणेल की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपल्याला वेगळ्या बघाव्या लागतील. ओके, सो पुढे आपण जाऊ. हा वाद आता पेटू नये म्हणजे आता काय, ज्या लोकांनी शिवसेना हा जो पक्ष आहे हा उभा केला, पक्ष उभारणी करणं हे साधी गोष्ट नाही. वंदनीय शिवसेना स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी जीवाचं रान करून हा पक्ष उभा केला. म्हणजे एकेकाळी ज्यांनी मिळून हा पक्ष उभा केला, आता तेच जर हे पक्ष तोडत असतील तर ते पक्षाच्या भवितव्यासाठी आणि जे करत आहे त्यांच्याही भवितव्यासाठी योग्य नाही. आता एक आंतरराष्ट्रीय घडामोड अशीच झालेली आहे. सो आपल्या देशात तरी त्यातल्या त्यात राजकीय आदर्श चांगले आहेत. म्हणजे जसंही शिवसेनेचा गट हा वेगळा गेला, ताबडतोब म्हणजे त्याच्या संदर्भानं डेलिगेशन सुरतला पाठवलं होतं, पण काही चर्चेतनं आता मार्ग निघत नाही अशी परिस्थिती निर्माण होताच तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी राजीनामा दिला आणि वर्षा सोडून ते आपल्या घरी निघून गेले. आता आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये ज्या व्यक्तीवर कॅरेक्टरच्या संदर्भानं वेगवेगळे अलिगेशन आहेत, अशा व्यक्तीने जवळपास 1 महिना घेतला, 1 महिना नाही 6 महिने 6 महिने ते 1 वर्ष चाललं हा विषय. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन शेवटी मंत्रिमंडळातले सहकारी मंत्री राजीनामा देऊ लागले, आता शेवटी मलाच द्यावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर या बोरिस भाऊनं राजीनामा दिला. समजलं की नाही? महाराष्ट्रामध्ये तरी हे आदर्श अजूनही पाळले जातात की जर आपल्या गट फुटून जात असेल तर मग इतरांनी राजीनामे देण्याच्या संदर्भाने वाट बघितली जात नाही. सो पुढे जाऊ. सो पुढे काय घडेल? माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, आता याच्यात हाही एक पुन्हा चर्चेचा वेगळा विषय चाललाय की रमण्णा साहेब, सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश NV रमण्णा साहेबांच्याच कार्यकालामध्ये हा विषय मार्गी निघावा. आता या कालमर्यादा, त्याच्यातल्या घटनात्मक सगळ्या प्रोसेस यावर भाष्य करणं, आपण एक इंडियन पॉलिटीचा विद्यार्थी म्हणून हे निश्चितच चुकीचं होणार नाही. त्या प्रश्नाला मला उत्तर देता येणार नाही. सो हा कालावधी निश्चित याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अशीच राहील की देशाच्या सामान्य नागरिकापुढे नागरिकांच्या समोर एक चांगला आदर्श उभा होईल अशा पद्धतीचा निर्णय जाईल. सो पुढे 2 महिने रमण्णा साहेब आहेत, त्यांच्यानंतर जे येतील त्यांच्या बहुधा त्यांच्याच कालावधी हा विषय मार्गी निघेल. नाही निघाला तर त्याच्यानंतर येणारे जे काय सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश असतील ते याच्यामध्ये निर्णय घेतील. एक अत्यंत महत्वाचं या संदर्भानं कोटेशन आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाय. म्हणजे याचा अर्थ असा होतो की उशिरा दिलेला जो निकाल असतो किंवा निर्णय असतो तो म्हणजे न्याय नाकारणे होय. सो असं या देशामध्ये घडू नये अशी सामान्य माणसांची अपेक्षा आहे. सो न्याय व्हावा. सत्ता पक्ष हा सामान्य जनतेपेक्षा मोठा नाही, या देशापेक्षा कोणीच मोठं नाही. एखादा पदाधिकारी नाही, देशाचा पंतप्रधान असतील, देशाचे मान्य पंतप्रधान असतील, मान्य राष्ट्रपती असतील, हे सुद्धा देशापेक्षा मोठे नाही. देश मोठा आहे. आपण सर्वप्रथम आणि अखेरता भारतीय आहोत. हा देश जो आहे, जसं अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी म्हटलं पाहिजे की पार्टियां आएंगी बिगड़ेंगी, पक्ष बनेंगे टूटेंगे, सरकारें आएंगी गिरेंगी, ये चलते रहे तो चलते रहे, लेकिन देश एक रहना चाहिए, देश नहीं टूटना चाहिए. सो हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाय, म्हणजे उशिरा दिलेला निकाल म्हणजे न्याय नाकारणे होय, हे असं आपल्या देशामध्ये होणार नाही. अशा अपेक्षेसह या निकालाकडे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालय यावर निश्चित असा निर्णय देईल
की जो निर्णय देशातील इतर अनेक अशा राजकीय पेच प्रसंगांसाठी मार्गदर्शक ठरेल. सो महाराष्ट्रामध्ये घडलेला हा प्रसंग याच्या आधी कुठल्याच राज्यात घडलेला नाही. कारण महाराष्ट्रामध्ये 2019 पासून अक्षरशः स्पर्धा लागली आहे. प्रत्येक आमदाराला किमान राज्यमंत्री व्हायचंय, प्रत्येक राज्यमंत्र्याला किमान मंत्रीपद हवंय आणि जेवढे कॅबिनेट मंत्री आहे ना या सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचंय. फक्त आता महाराष्ट्रात नव्हे देशातच हा मी म्हणेल त्यांच्या दृष्टिकोनातनं प्रॉब्लेम आहे की मुख्यमंत्र्याची पद एकच आहे, मुख्यमंत्र्याची पोस्ट एकच आहे, परंतु आमदार म्हणून सुद्धा त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये खूप चांगलं काम करता येऊ शकतं. असे प्रश्न सामान्य जनतेकडून आता आमदारांना विचारले गेले पाहिजे. भरपूर झालं महाराष्ट्रातील राजकारण, भरपूर झालं की तुम्ही कोणत्या पदावर असणार. आता तुम्हाला सामान्य जनता ज्यासाठी टॅक्स देते आणि ज्या टॅक्सवर तुम्ही वेतन घेता, पेन्शन घेता वेगवेगळ्या पोझिशनचं, ते हाऊस सामान्य जनतेच्या कष्टाच्या मिळालेल्या टॅक्सवर चालतं. आता तरी हे राजकारणाचा एकूण सगळा जो काय सारीपाट आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि हाऊस ज्यासाठी आहे त्या हाऊसमध्ये सामान्य माणसांचे प्रश्न, सामान्य माणसांचे समस्या यासाठी प्रश्न उठले पाहिजेत अशी सामान्य माणसाची, महाराष्ट्रातील सामान्य माणसांची अपेक्षा आहे. सो गाव ते देश प्रश्नांवरील चर्चा या संवाद सत्रातील हाचा विषय जो आहे तो आपण इथे थांबवतोय. पुढील सत्रामध्ये नक्की भेटू. आपण मला जॉईन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.